आजपासून आपण हसत खेळत वास्तुशास्त्र एक नवीन उपक्रम आपण राबवतोय. तर आज मी तुम्हाला झाडांसंबंधी माहिती सांगणार आहे आणि नंतर तुम्हालाच ते डिसाइड करायचंय की झाडं कुठे लावायला पाहिजे आणि झाडं कुठे नाही लावली. आणखी प्लांटेशन हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. तर त्या संदर्भात अगोदर आपण वास्तूमधल्या झोन बद्दल माहिती जरा सविस्तर घेऊया आणि नंतर तुम्हीच मला सांगाल झाडं कुठं लावली नाही पाहिजे. तर वास्तूमध्ये हा नॉर्थ ईस्ट कॉर्नर याला वॉटर एलिमेंट म्हणजे जलतत्व, ईस्ट मध्ये एअर तत्व पण आहे म्हणजे वनतत्व, तो नॉर्थ वेस्ट मध्ये पण असतो. साऊथ ईस्ट हे फायर म्हणजे अग्नितत्व आहे, साऊथ वेस्ट अर्थ आणि वेस्ट मध्ये स्पेस अशी पंचतत्व वास्तूमध्ये आहे. आणि या पंचतत्वांचे कारकत्व काय आहे तर वॉटर एलिमेंट आपल्याला भरभरून नवीन नवीन संधी देतो, पैसे देतो, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी कॉन्सन्ट्रेटेड किंवा फॉरेन एक्सपोर्ट हे सगळे आपल्याला जलतत्व देतो. नंतर ईस्ट दिशा किंवा तिथे एअर तत्व हे सामाजिक संबंध आपल्याला देतो आणि आपले क्लायंट वारंवार आपल्याकडे यावे यासाठी ती ईस्ट दिशा किंवा एअर एलिमेंट खूप महत्वाचं आहे. तर साऊथ ईस्ट हे फायर एलिमेंट जे आहे ते आपल्याला लिक्विड कॅश, नेम, फेम या सगळ्या गोष्टी देतो, महत्वाकांक्षा जागृत करतो. अर्थ एलिमेंट साऊथ वेस्ट म्हणजे स्टॅबिलिटी देतो आपल्याला. नंतर आपल्या रिलेशनशिप साठी सगळ्यात महत्वाचा कॉर्नर आहे किंवा आपल्या हेल्थ साठी पण सगळ्यात महत्वाचा. आणि स्पेस एलिमेंट हे आपल्याला नवीन नवीन संधी देतो, आयुष्यात नवीन नवीन संधी देतो. आता झाड जो आहे ते एअर एलिमेंट मध्ये मोडतं म्हणून ईस्ट देशाला आपण हिरवा कलर पण लावतो. आता झाड हे जलापासून तयार होतं, ते अग्नीला सहाय्य करतं, भूमीला ते भेटतं, भूमी कमकुवत करतं कारण की त्याची मुळे भूमीत बऱ्याच ठिकाणी जातात. त्यामुळे जे अर्थ एलिमेंट झाडामुळे बरंच कमकुवत होतं. तर स्पेस एलिमेंट म्हणजे मेटल एलिमेंट असतं, कुठल्याही प्रकारचं मेटल. हे काय करतं तर झाडांना कापताना आपण मेटल एलिमेंटचाच वापर करतो. आणि त्या दिशेत की जी झाडं आहेत घरी, आपण घर असो, मग बंगला असो, फॅक्टरी असो किंवा आपली वास्तू कुठेही, तर झाड कुठे लावलं नाही पाहिजे हे तुम्ही मला याच व्हिडिओत कॉमेंट मध्ये सांगा. पुढच्या आठवड्यात योग्य उत्तरा सकट आणि स्पेसिफिकेशन देऊन आणि नवीन प्रश्नासोबत मी येणार आहे. तर आपल्याला हे झाड कुठे लावलं नाही पाहिजे हा प्रश्न होता माझा, की जेणेकरून आपल्या घरातलं रिलेशन बिघडणार नाही, नवरा बायकोचं आपापसात संशयाचं कुठलं वातावरण तयार होणार नाही आणि सगळ्यांचे रिलेशन चांगले राहतील. म्हणून झाड कुठे लावली नाही पाहिजे हा माझा प्रश्न आहे.